आज मी तुम्हाला महाज्योतीच्या टॅबमध्ये अनलॉक करून दाखवणार आहे महाज्योतीचा टॅब आणि सर्व फीचर्स यूज करून दाखवणार आहे. नवीन ॲप इन्स्टॉल बी करून दाखवेल आणि वॉलपेपर वगैरे पण चेंज करून दाखवेल आणि ते सगळं मी फक्त सेटिंगमध्ये जाऊन सेटिंग थोड्याफार चेंज करून दाखवणार आहे. एक्स्ट्रा काहीच तुम्हाला करायची गरज नाही पडणार आणि एकदम प्रूफ दिले एकदम म्हणजे व्हिडिओ वगैरे तुम्हाला समजून जाईल हां. आणि मी याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे पण काही जण म्हणत होते की आम्हाला समजलंच नाही काय म्हणजे काय सेटिंग करायची नेट सिक्वेन्स वाईज सांगा वगैरे वगैरे. मग सिक्वेन्स वाईज नीट सांगून देतो. लक्ष देऊन बघा आणि एक पण पार्ट मिस नका करू कारण थोडेफार पार्ट मिस झाले तर मग ते तुम्हाला वापरताच येणार नाही कारण नीट वापरावं पण लागतं हां. आणि काही काहींचे प्रश्न येतील आता की आम्ही सेटिंग करू मग आम्हाला जे नेटवर्क येतं 6 GB पर डे तर ते बंद होईल का? नाही होणार भाऊ. मी वापरतोय स्वतः. मी तुम्हाला असं तर त्याच्याबद्दल अजून काही माहिती देईल पुढे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे 100% नीट होणार आहे. एकदा फक्त नीट व्हिडिओ बघून घ्या शेवटपर्यंत 100% करून दाखवेल हां. तर सगळ्यात पहिली सेटिंग तुम्हाला काय करायची बघा. तर बघा जेव्हा तुम्हाला महाज्योतीचं टॅब भेटतं तेव्हा तुम्हाला ते अशाच कंडिशनमध्ये भेटेल की तुमचं वॉलपेपर हे मागे राहील, महाज्योती लिहिलेलं राहील, ब्रँड राहील, ब्रँडिंग वगैरे राहील. तर तुम्हाला काय करायचं राहील तुम्ही जेव्हा नवीन नवीन टॅब वापरशाल ना तुम्हाला सेटिंगसुद्धा ॲक्सेस नाही करता येत. आता बघा सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेले का सगळ्यात पहिली गोष्ट आणि चला तुम्हाला मी दाखवून देतो प्रूफ माझा टॅब अनलॉक आहे का नाही. हे बघा दिसलं. हे बघा अनलॉक आहे. मजाक नाही करत आहे मी खरंच करून दाखवेल तुम्हाला. घाबरू नका तुम्ही प्रूफ आहे आपल्याकडे. हां परत चला एकदा सेटिंगमध्ये. आता तुम्ही म्हणशाल इथून का बा सेटिंग लावतोय तू त्याचं कारण सांगतो पुढे तुम्हाला नाही. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसेल एक ॲक्सेसॅबिलिटी म्हणून दिसेल तर त्या ॲक्सेसॅबिलिटीवर क्लिक करा आणि मला सांगा की तुम्हाला टॅबबद्दल अजून काही माहिती पाहिजे असतील जे आता 10वीला पोरं असतील ना त्यांना पण पुढच्या वर्षी टॅब भेटेल तर त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल डिटेल. आता बघा इथे जे दोघे तुम्हाला ऑफ दिसत आहे ना मी ऑफ केलं हे तर ज्यांना सॅमसंगचा टॅब भेटलं आहे ना त्यांच्या इकडे ऑफ नसतील हे ऑन असतील तर त्यांनी ऑफ करून घ्या. MDM एजंट आणि हेडविन रिमोट हे 2 ॲप त्यांच्याकडे ऑन असतील ते ऑफ करून घ्या. आणि ज्यांना ॲसर कंपनीचं टॅब भेटलं आहे त्यांच्यामध्ये ऑन असतील त्यांच्यामध्ये ऑफ असतील सॉरी त्यांच्यामध्ये पहिल्यापासून ऑफ असतील तर त्यांना नाही केलं तरी चालेल. पण जरी तुमच्या टॅबमध्ये चेक करून घ्या ते दोन्ही ऑप्शन तुम्हाला ऑन दिसले आहे इन्स्टॉल ॲपमध्ये गेल्यावर तर तुम्ही ऑफ करू शकता. नीट स्टेपला फॉलो करा. अरे मी दुसरीकडे चाललं गेलो ही स्टेप नका करू. बॅक जायचं इकडं. इथून चला ॲपमध्ये. ॲपमध्ये गेल्यानंतर हे 3 काय डॉट आहे तिकडे जायचं. स्पेशल ॲक्सेसमध्ये जायचं. त्यानंतर इथे खाली तुम्हाला दिसेल युजेस डाटा ॲक्सेस. इथे जायचं. इथे बघा मी किती ऑफ केली बघा सगळे ऑनच आहे. त्यानंतर MDM एजंट ऑफ आहे ना हे MDM एजंट ऑफ करून द्या. MDM एजंटवरच गेम आहे या टॅबचा. समजून घ्या तुम्ही आता. जास्त बोललं आता तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर खाली जायचं MDM एजंटला बघायचं. गेले. आता इथे जायचं कुठे जायचं सेट ॲज डिफॉल्टला. हे जर तुमचं ऑन असेल अरे ते ब्राईटनेसमध्ये नीट येत नाही वाटतं. एक मिनटं ब्राईटनेस कमी करतो. हां आता दिसतंय नीट. तरी बी जसं दिसतंय जाऊ दे. एक मिनटं आता चला ठीक आहे आता थोडं बरं दिसतंय. इथे बघा तुम्हाला ओपन सपोर्टेड लिंक्सला ऑफ करायचं आहे आणि तुम्ही असं बाकीचे व्हिडिओ बघशाल ना यूट्यूबवर त्यांचे सेटिंग मी बी करून बघितल्या होत्या तर त्या परत पहिल्यासारखं होऊन जातं. तर याच्यामध्ये तर तुमचं असं कधीच होणार नाही की पहिल्यासारखं होऊन गेलं. काय काय जणांची कंप्लेंट आल्या तर मग मी तुम्हाला सांगतो काय काय तुम्हाला फेस करावं लागेल. तर हां ही सेटिंग सांगितल्या गेली ओपन सपोर्टेड लिंक्सवाली. तर इथे होम स्क्रीनला 1 UI होम करून द्यायचे. तर हे तुम्हाला नंतर करून दाखवतो पलीकडे या मोबाईल डाटामध्ये. इथे जेवढं ऑन आहे तेवढं ऑफ करून द्या. जे बी ऑन दिसेल ना या MDM एजंटच्या बारेमध्ये तुम्हाला की हे ऑन आहे सेटिंग त्याच्याकडे तर ते ऑफ करून द्या. बॅटरीमध्ये तुम्हाला काहीच सेटिंग करता येणार नाही हां. ते बी तुम्ही करू शकत नाही. स्टोरेजला जायचं आणि एकदा क्लिअर कॅच करून घ्यायचं कधी बी गेले का. आता सगळ्यात मेन सेटिंग आहे तर इथे लक्ष द्यायच्या. हा इन्स्टॉल अननोन ॲपला नॉट अलाउ केलं आहे मी. तुम्ही बी नॉट अलाउड कसं करायचं त्याला. आता ही सगळ्यात मेन सेटिंग होम स्क्रीनला जाऊन तुम्ही ज्या क्षणाला 1 UI होमवर दाबला आता मग पहिल्यापासून परत एकदा दाबून देतो मी 1 UI होम. हां क्लिक केलं गेलं. तर आता तुमचा टॅब झाला असा.
झाला म्हणजे काहीच झालं नाही. परत बॅक येऊन गेले तुम्ही. आता तुम्ही यांच्यापैकी कोणतंही ॲप उघडा. समजा नॉर्मल ॲप आपण WhatsApp धरून WhatsApp मला रिव्हील होऊन जाईल. YouTube उघडून घ्या. आता तुम्ही इथून बॅक आले. झाला तुमचं टॅब नॉर्मल. इथे तुम्हाला आता हे माझा वॉलपेपर मी सेट केलं म्हणून तुम्हाला तसं दिसतंय तर तुम्ही जे सॅमसंगचं वॉलपेपर राहील तुम्हाला ते दिसेल. आता तुम्ही कोणते ॲप इन्स्टॉल केलं ना तर ते परत काय होईल. आता समजा मी एक ॲप इन्स्टॉल केला तर ही जी सेटिंग तुम्ही आता केली होती ती रिव्हर्स होऊन जाईल. फक्त ही एक सेटिंग सगळ्या सेटिंगाने ही एक सेटिंग रिव्हर्स होऊन जाईल. काय होईल हे होम स्क्रीनचं MDM एजंटवर चाललं जाईल ते जे तुम्ही केलं होतं. हे वन UI होमवर केलं होतं ना हे MDM एजंटवर चाललं जाईल जेव्हा तुम्ही ॲप इन्स्टॉल करशाल. मग एकदा ॲप इन्स्टॉल झालं की परत येऊन इथे एवढं वन UI होमला दाबलं की मग परत तुमचं ॲप नॉर्मल हे टॅब नॉर्मल. पण आता एकदा दुसरी गोष्ट महत्त्वाची सगळ्यात गोष्ट ही महत्त्वाची आहे. आता तुम्ही इकडे गेले तुम्हाला सवय अशी हे करायचं हे उडवा हे उडवा अरे जाय रे हे उडवा मग तिकडनं तुम्ही आता चौथं उडवलं सगळं नॉर्मल केलं हे परत पहिल्यासारखं होऊन गेलं. काही नाही परत दुसरं कोणतं ॲप उघडा YouTube वगैरे उघडा बॅक जा परत नॉर्मल होऊन जाईल. बस एवढंच आहे. हेच गेम असतो म्हणजे. आता आता बघा म्हणजे लक्षात काय ठेवायचं आता तुम्ही कोणत्याही ॲपमध्ये गेले समजा प्ले स्टोअरला गेले बॅक येऊन गेले तुम्ही त्याचा वापर करून घेतला तुमचं काय करायचं ते करून घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही गेले क्लॉकला तुम्हाला बेल लावायची तुम्ही बेल लावून घेतली. अशी 2-4 कामं केले तर मग असं समजायचे ते 5-10 तुम्ही ॲप उघडलेले तर त्यातले सगळे नाही उडवायचे एक राहू द्यायचा. हा एक राहू द्यायचा. विषय चाललं जायचं बॅक येऊन जायचं. अरे बॅक येऊन जायचं झाला तुमचं टाईम नॉर्मल झालं होतं. तर असं तुम्ही मस्तपैकी तुमचं जे सगळे ॲप डाउनलोड करू शकता. कोणते अननोन ॲप म्हणजे अननोन नाही म्हणजे तुम्हाला जो ॲप डाउनलोड करायचा तो डाउनलोड करा त्याचा वापर करा. त्यात जे करायचं ते करा. या सेटिंग ज्या तुम्हाला महायुतीचे तर्फे भेटत असतात त्या तुम्ही रिव्हर्स करू शकता. आणि पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही कोणतेही नवीन ॲप प्ले स्टोअरमधून इन्स्टॉल केलं ना तर तेवढी एक सेटिंग ती रिव्हर्स होऊन जाते. तिला परत करून घ्यायची आणि बॅक येऊन जायचं बस. झाला तुमचा टॅब नॉर्मल. आता याच्यामध्ये काही लोकांना परत काही डाऊट येतील ते बी कमेंटला विचारू शकता तुम्ही ते बी मी सांगून देईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच गोष्ट आहे की जर तुम्हाला पुढच्या वर्षीचा टॅब भेटणार असेल जर तुम्हाला 90च्या वर टक्के असतील की 90च्या वर बी नाही म्हणजे 80च्या वर जरी असतील ना तरी पुढच्या वर्षी तुम्हाला टॅब भेटू शकतो 10वीवाल्यांना. तर मला कमेंटमध्ये लिहू शकता तुम्ही की अजून एक व्हिडिओ बनवा त्याच्यावर. तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगून देईल आणि त्याच्यात मी सगळी टॅबची माहिती देईल टॅब कसा असतो केवढा म्हणजे चांगला वापरायला चांगला असतो का रॅम रोम सगळं सांगून देईल. ठीक आहे चला बाय.